नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. इथं बघा मित्रांनो, एक बस कशी जाळली. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत मित्रांनो. आता आलोय हत्तरगीला. म्हणजे अर्धा तास झाला. आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालोय मस्तपैकी. चाललोय आता नाश्ता करायला. जरा सर्दी खोकला झालाय नॉर्मल. काय पाणी गार यांची मंगळूरला पण एकदम गार होतं, त्याच्यामुळं जरा सर्दीने जाम झालोय. कुंदन शेट वगैरे आज मला आंघोळ नव्हती करायची, पण कुंदन शेटला आज मूड होता आंघोळ करायचा, त्यामुळं मला पण करायला लागली. तर नाश्ता करायला चाललोय आता. बघा फ्रेश झालेत एकदम आंघोळ वगैरे करून. एकदम गार पाणी होतं, केली आंघोळ. आता नाश्ता करू आणि निघूयात मित्रांनो. हत्तरगीवरून निघालोय मित्रांनो. आता नाश्ता वगैरे करून पार्टीला समोरच्या फोन लावला, उद्या या म्हटले खाली करायला. नाही तर कधी गाड्या जास्त असल्या की नाही बोलत, पण या म्हटलंय. कारण की गाड्याच नव्हत्या इथं. त्या एका पार्टीला डेली 4, 5, 6 गाड्या लागतात. रस्त्याचं काम चालू आहे बघा खाली. सगळं नवीन रस्त्याचं काम चालू आहे. अजून इथून निप्पाणीपर्यंत जरा असंच चालणार. निप्पाणी नंतर परत आपल्या साईडला पण कामच चालू आहे. साईडला सगळं काम चालू आहे. सगळीकडे काही ना काय काम चालूच आहे. शेट गाडी चालवते. मी बसलोय निवांत. एक झोप काढणार. किनी वॉटर पर्यंत शेटची ड्युटी असते. इथून किनी वॉटर पासून परत मी चालवतो. इथं बघा मित्रांनो, एक बस कशी जाळली. सगळी जळून खाक झाली. आग वगैरे लागली असं पूर्ण जळून हे झाले. कोल्हापूरमध्ये आहे आता आम्ही. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये या अशोक लेलँडचं शोरूम आहे. इथं तुम्ही कधी पण कुठल्या गोष्टी घ्यायला या, एक तर त्यांच्याकडे भेटणार नाही तर काही ना काही कारण सांगतात. आता बघा इंजिन ऑइल आहे. इंजिन ऑइल नाही आहे त्यांच्याकडे. साधं इंजिन ऑइल नाही म्हणत आहे. 3 लिटर इंजिन ऑइल घ्यायचं होतं, पण इंजिन ऑइल नाही म्हणत आहे. आता मागच्या वेळेस पण आपण एक स्पेअर पार्ट घेण्यासाठी आलो होतो. त्यांना नंबर वगैरे सांगून पण त्यांना कळत नव्हतं. हेच ते शोरूम आहे. कोल्हापूरच्या अलीकडं पुण्याकडून जाताना शोरूम आहे. दरवेळेस यांचा काही ना काही प्रॉब्लेम असतो. किनीच्या टोल नाक्यावर आलोय मित्रांनो आता.
पेरू काकडी विकणारे. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत. आलोय आपला केसुरीचा पंप आहे आपला शिरवळच्या इथला, तिथं आलोय. नेमका आपला टायर पंक्चर झाला इथं, त्या साईडला डमीचा टायर पंक्चर झालेला आहे. खोलला आहे इथं, पंक्चर काढते. मागं चालू आहे काम. आता नेमकं घाटाच्या वर कुंदन शेटनी बघितलं मागच्या साईडला टायर पंक्चर आहे. मग म्हटलं डायरेक्ट पंक्चर वाल्याकडे जाऊन काढूया, कारण की आपली स्टेपनीचा टायर फुटलेला आहे. यावेळेस घेता नाही आला. तर बघा, हा टायर मागच्या वेळेसच आपला फुटला होता, तो तसाच आहे. त्याच्यामुळं डायरेक्ट पंपात आलो आणि नॉनस्टॉप आलो. आणि सगळ्यात मेन म्हणजे कुठंच आम्हाला ट्रॅफिक वगैरे काहीच लागलं नाही, नॉनस्टॉप येत राहिलो. त्यामुळं फास्ट आलो एकदम. टायर पंक्चर नसता झालं की 9 वाजायच्या आत तर कुंदन शेटला सोडलं असतं मी कात्रजच्या चौकात. आणि पण पोच द्यायच्या होत्या आपल्याला. या मागच्या पण ट्रिपच्या 2 पोच राहिल्या होत्या, अजून ह्या ट्रिपची पण पोच राहिली होती. मग सादिक भाई कट दिली आत्ता. आता पंक्चर काढून निघूयात, मध्ये आधी कुठं थांबायचं नाही. आता जेवण वगैरे डायरेक्ट इथंच करूया. मी तर वाकडला गेल्यानंतरच करत. आणि कारण की दुपारी पण नाही खाल्लं. दुपारी दत्ताला जेवायचा प्रोग्राम होता, पण कुंदन शेटला लक्षात आलं की आज एकादश आहे म्हणून मग कॅन्सल केलं. उमरेच्या टोन नाक्यावर वडापाव वगैरे खाल्ला आणि मग तिथून निघालो. तर बघूयात आता किती वेळ लागतो. टायर पंक्चर काढून झालं की निघत मित्रांनो लगेच. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेत. आलोय आत्ता मी चामुंड्याला डांगे चौकात. गाडी एक पण नाही अजून. आता बघूयात, अजून तरी गाडी एक पण नाही, कारण की गाड्याच नव्हत्या तिथं भरायला. पण येतील रात्रीत माझ्या अंदाजे 1-2 गाड्या तरी येतील. तर बघूयात. आपला तर पहिलाच नंबर आहे. इथं खाली झाले की कन्नूरची ऑर्डर घेतली एशियन पेंटची, मग गाडी सोडायला जायचं. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.